तर आज आपण बघणार आहोत प्रोटेक्टेड राऊट काय असतात. ठीक आहे. तर प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये जिथे पण तुम्हाला एखादी URL ऍक्सेस करायची असते, पर्टिक्युलरली लेट अस से तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनचं नाव सांगा बरं. फॉर एक्झाम्पल फेसबुक म्हणा. तर फेसबुक किंवा इंस्टाग्राम वॉटेवर कुठल्या पण अशा सोशल मीडियाच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला तोपर्यंत प्रोफाईल दिसत नाही तुमची स्वतःची, जोपर्यंत तुम्ही लॉग इन नाही करत. ठीक आहे. आणि जर तुम्ही त्या प्रोफाईलच्या URL म्हणजे टाकायचा प्रयत्न केला तरी पण काय होतं, ते तुम्हाला लॉग इनवरच घेऊन येतं. ते बोलते की पहिले लॉग इनच करा, नंतरच तुम्हाला प्रोफाईल वगैरे बघायला मिळेल. तर तसंच काहीतरी आपण आज करणार आहोत. सो आतापर्यंत आपल्या ऍप्लिकेशन मध्ये होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, प्रोडक्ट्स अँड सो ऑन हे सगळं आहे. आपण एक काम करू की प्रोफाईल नावाचं एक पेज बनवू. ठीक आहे. सो राउटिंग प्रोफाईल.tsx नावाचं पेज बनवूयात आपण इथे एक. ठीक आहे. सो प्रोफाईल और युजर प्रोफाईल वॉट एव्हर. अँड आपण त्याला इथे पण राऊट पण करून घेऊ. ठीक आहे. सो कुठे करू शकतो आपण. काय झालं याला. डिड आय डू समथिंग रॉंग. अच्छा सेम सेम असेल. तो क्लोजिंग टॅग नाही. ठीक आहे. इथे असेल प्रोफाईल आणि इथे पण स्लॅश प्रोफाईल. ठीक आहे. सो इफ यू गो टू लाईक होमच्या ऐवजी मी स्लॅश प्रोफाईल केलं तर युजर प्रोफाईल मला बघायला मिळते. तसंच एक काम करू आपण, इथे पण एक ऑप्शन देऊयात नॅव बार मध्ये. आपले नॅव बार कुठे आहे, टॉप बार वगैरे वगैरे काय का. थांबा. कुठे केलंय आपण बाय द वे. हा नॅव बार. ते पण देऊ एक प्रोफाईल नावाचं पेज, आय मीन ऑप्शन. सो नाव वी हॅव प्रोफाईल. ठीक आहे. प्रोडक्ट्स अँड प्रोफाईल. ओके. सो बेसिकली व्हॉट वी वॉन्ट टू डू इज, मी जोपर्यंत लॉग इन नाही करत तोपर्यंत प्रोफाईलवर जाण्याचा ऍक्सेस मला नाही भेटला पाहिजे. हे आपलं गोल आहे. तर आपण एक काम करू, पहिले लॉग इन पेज बनवून घेऊ. ठीक आहे. सो लॉग इन पेज बनवण्यासाठी विल हॅव टू गो टू, आय मीन वी हॅव टू क्रिएट अ फाईल login.tsx. आणि इथे पण आपण एक सिंपल फंक्शनल कंपोनंट घेऊयात. आणि इथे तुमचा काय असेल, एक फॉर्म असेल. ठीक आहे. ऍक्शन इज नथिंग. अँड फॉर्म मध्ये इनपुट टॅग असतील तुमचे दोन. फर्स्ट वन इज फॉर ईमेल और टेक्स्ट वॉट एव्हर, सेकंड इज फॉर पासवर्ड. ठीक आहे. सिंपल इनफ. सो यूजर नेम अँड पासवर्ड. आणि हा आपल्याला ते रूट पण करावं लागेल नाही का. सो लेट अस गो टू app.tsx. इथे आपल्याला लॉग इन साठी बनवावं लागेल एक सेपरेट पेज, आय मीन राऊट. सो लॉग इन. आणि इथे पण लॉग इन. तर जर मी त्याचा स्लॅश लॉग इन केलं, हो सॉरी स्पेलिंग मिस्टेक, तर लॉग इन पेज येते. cool. याला तुम्ही नंतर डिझाईन करा तुमच्या हिशोबाने. ॲज ऑफ नाऊ मला एवढंच ठीक वाटतंय. अँड अँड व्हॉट एल्स, लेटेस्ट लॉग इनच्या पेजमध्ये जाऊन आपल्याला एक बटन पण लागेल नाही का. ठीक आहे. आणि हे असेल लॉग इनचं बटन. तर असं आपल्याला युजर नेम, पासवर्ड आणि लॉग इनचं बटन बघायला मिळते. ओके. झालं काय पाहिजे की आपण इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तो कुठेतरी सेट झाला पाहिजे. आणि अशा ठिकाणी सेट झाला पाहिजे की आपण पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये त्याला बघू शकतो. का, कारण प्रोफाईलचं पेज तोपर्यंत ओपन झालंच नाही पाहिजे जोपर्यंत आपण ते लॉग इनचे क्रेडेन्शियल त्याला मिळत नाही. ठीक आहे. तर अशी एखादी गोष्ट जी सगळ्या म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये ऍक्सेसिबल असेल,
ठीक आहे. ते आपण कसे बनवतो युजिंग कॉन्टेक्स्ट एपीआय. सगळ्यांना माहिती आहे की एखादी गोष्ट जर आपण कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे एखादा कॉन्टेक्स्ट जर आपण बनवला आणि तो सगळ्याला पूर्ण ऍप्लिकेशनला जर प्रोव्हाइड केला तर तो सगळ्या कॉम्पोनंट्सला मिळतो. ठीक आहे. सो हाऊ टू क्रिएट इट. सो लेट अस गो टू आय मीन राउटिंग फोल्डर अँड लेट अस क्रिएट ऑथ कॉन्टेक्स्ट डॉट टी एस एक्स अगेन. आणि इथे काय नाही, आपल्याला दोन तीन गोष्टी एक्सपोर्ट करायच्या आहेत, जसं की एक्सपोर्ट कॉन्स्ट, let us name it as auth context, and this is react dot create context. Now everyone know what a react dot create context does, right? ठीक आहे. नाव इन दिस आपल्याला त्याला काही डिफॉल्ट गोष्टी पास करायच्या आहेत. सो बिफोर दॅट लेट अस क्रिएट प्रॉप, आय मीन इंटरफेस लेट अस से auth context, आणि तिथे पुढे आय लावू आपण, म्हणजे आय फॉर इंटरफेस. त्यात काय काय असायला पाहिजे? एक तर असायला पाहिजे आपलं स्टेट, जसं की लेटेस्ट ऑथ नावाचा तुमचा स्टेट आहे, आणि ॲज ऑफ नाव ते एनी असेल म्हणजे काय पण त्यात टाकू शकतो आपण. आणि दुसरं असू शकतं एक फंक्शन जसं की सेट ऑथ, जे त्याला सेट करण्यास काम येईल. ॲज ऑफ नाव मी त्याला एनी देतो, नंतर त्याला चेंज करूयात. ठीक आहे. लेटेस्ट पास की त्या कॉन्टेक्स्टचा टाईप काय असायला पाहिजे. सो द कॉन्टेक्स्ट टाईप वुड बी आय ऑथ कॉन्टेक्स्ट, आणि त्याचे पॅरामीटर्स पण आपल्याला द्यावे लागतील. म्हणजे बघा, आता मी त्याला टाईप दिलाय आय कॉन्टेक्स्ट मध्ये दोन गोष्टी ऑथ आणि सेट ऑथ. आपल्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू पण द्यावी लागेल. डिफॉल्ट व्हॅल्यू असेल याची असेल एक एम्प्टी ऑब्जेक्ट, आणि इथे आपल्याला कॉमा द्यावा लागेल. आणि सेट ऑथ हा एक फंक्शन असल्यामुळे एक ॲरो फंक्शन आपण घेऊयात. ओके. सो इट मीन्स की एक ॲरो फंक्शन आहे जो काहीच रिटर्न करत नाही. ठीक आहे. अँड दॅट्स इट. का आता याला काय झालंय, एक्सप्रेशन एक्सपेक्टेड, मग आपण काय केलंय, बट ठीक आहे. आता तर ठीक आहे. ओके कुल. ओके, तर आपण आता फक्त कॉन्टेक्स्ट क्रिएट केलाय. आता प्रोव्हाइडर क्रिएट करू, तर कसं करणार? एक्सपोर्ट कॉन्स्ट ऑथ प्रोव्हाइडर इज इक्वल टू काय असणार आपला, एक फंक्शन असणार आहे. ठीक आहे. अँड हा फंक्शन काहीतरी रिटर्न करतो. तर तो काय रिटर्न करतो बघूयात आपण आता आरामात. सो इट विल रिटर्न ऑथ कॉन्टेक्स्ट, ओ माय गॉड, ऑथ कॉन्टेक्स्ट डॉट प्रोव्हाइडर. ठीक आहे. ऑथ कॉन्टेक्स्ट डॉट प्रोव्हाइडर, पण कसं असणार आहे आपलं ऑथ कॉन्टेक्स्ट डॉट प्रोव्हाइडर, असं काहीतरी असणार आहे. ठीक आहे, असंच असतं. आणि ते मध्ये चिल्ड्रन असतात. कदाचित लगेच समजणार नाही, सो गिव्ह इट सम टाइम. ठीक आहे. सॉरी, व्हॅल्यू आपण व्हॅल्यू पास करतो नाही का. ॲज ऑफ नाव एम्प्टी ऑब्जेक्ट पास करतो, विच इज नॉट अ गुड प्रॅक्टिस, बट स्टील. इथे आपल्याला प्रॉप्स मध्ये मिळतील चिल्ड्रन, आणि आपल्याला त्याचे पण टाईप द्यावा लागेल नाही का. तर इंटरफेस प्रोव्हाइडर props is equal to something called as children, आणि त्याचा टाईप असेल रिॲक्ट डॉट रिॲक्ट नोड, म्हणजे आपले, एक मिनिट, हा, याचा अर्थ काय, आपले जे काही कंपोनंट्स वगैरे आहेत, फंक्शनल कंपोनंट क्लास कंपोनंट, ते याच्या अंडर येतात. ओके. आता व्हॅल्यू मध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टी पास कराव्या लागतील. सी व्हॉट यू वॉन्ट की युजर ऑथेंटिकेट झाला की नाही हे सगळ्या कंपोनंट्सला सांगायचंय. ठीक, तिथपर्यंत ती इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. तर त्या इन्फॉर्मेशनला आपण बोलू ऑथ. आणि त्या ऑथ मध्ये काय असेल, एक एक असेल आपल्याकडे डेटा, आणि एक असेल फंक्शन जो त्याला चेंज करू शकतो. ठीक आहे. सो बेस्ट वे टू डू इट इज युजिंग यूज स्टेट हुक. ठीक आहे. तर कॉन्स्ट ऑथ अँड सेट ऑथ.
ठीक आहे. ऑथ आणि सेट ऑथ त्याची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट आता एक काम करू आपण त्याला सोडून देऊ थोड्या वेळेसाठी. आपल्याला ऑथ आणि सेट ऑथ ह्या दोन गोष्टी पास करायच्या आहेत. ठीक आहे. आणि बाय डिफॉल्ट ह्या ऑथची व्हॅल्यू जी असेल ती एक एम्प्टी ऑब्जेक्ट असेल, कारण आपण इथे लॉग इन मधून ह्या दोन गोष्टी पास करणार आहोत, युजर नेम आणि पासवर्ड. तर ते ऍज ऑब्जेक्ट म्हणून जातील ऍट दी एंड या ऑथ मध्ये. मग ऑथ कसा होईल, तर एक ऑब्जेक्ट मध्ये दोन व्हॅल्यूज आय मीन दोन प्रॉपर्टीज, एक असेल युजर नेम, एक असेल पासवर्ड. सो लेट अस यूज दिस. पण ते यूज करण्यासाठी आपण आपल्याला काय करावं लागेल माहिती का? ठीक आहे, आपण प्रोव्हाइड करू शकतो, नो इश्यूज. प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल सगळ्याला, काय बोलतात, ओके लेट अस प्रोव्हाइड इट फर्स्ट, लेट अस, बाकीच्या नंतर बघू. लेट अस प्रोव्हाइड इट. आपण ऍप डॉट टी एस एक्स मध्ये करू शकतो ऍक्च्युली ते तर. और एल्स वी कॅन डू इट एनिवेअर एल्स. थांबा, आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत. ऍप डॉट टी एस एक्स मध्ये आपण काय केलेलं आहे, नावार अँड सो ऑन. ओके ठीक आहे. इंडेक्स डॉट टी एस एक्स मध्ये काय केलेलं आहे, ब्राउझर राउटर अँड ओके इथे वी कॅन प्रोव्हाइड समथिंग. लेटस लेटस ऑथ कॉन्टेक्स्टला आपण इथे काय करून घेऊ, इम्पोर्ट करून घेऊयात. सो देयर इज ऑथ कॉन्टेक्स्ट डॉट प्रोव्हायडर. करू शकतो का आपण असं? लेट मी जस्ट चेक की आपण ऑथ कॉन्टेक्स्ट प्रोव्हाइड केला अँड 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 ठीक आहे, डॉट प्रोव्हायडर करू शकतो. सो ओके कूल. नाही यार, असं केलं तर आपल्याला घोळ होईल नाही का? व्हॉट एल्स कॅन वी डू. हा आपण ऑलरेडी ते कॉपी पण एक्सपोर्ट केलं असेल नाही का? एक मिनिट थांबा, मी काय बोलतोय की आपण हे एक्सपोर्ट केलं नाही का ऑथ प्रोव्हायडर, आपण त्यालाच डायरेक्टली यूज करूयात. ऑथ प्रोव्हायडर अँड दॅट्स इट. तर आता आपण ते केले प्रोव्हाइड. ठीक आहे, प्रोव्हाइड आपण काय केलंय बघा. प्रोव्हाइड आपण केल्या दोन गोष्टी, ऑथ आणि सेट ऑथ. ठीक आहे. आणि या चिल्ड्रन मध्ये आता काय येईल माहितीये का, चिल्ड्रन मध्ये येईल हे सगळं. ठीक आहे, ब्राउझर राउटर, ऍप कॉम्पोनंट, एव्हरीथिंग. ओके. सो टू कन्झ्युम इट आपल्याकडे बघा फंक्शनल कंपोनंट आहे, आणि फंक्शनल कंपोनंट मध्ये जर आपल्याला कॉन्टेक्स्ट एपीआय मधून येणारा डेटा म्हणजे कॉन्टेक्स्ट जर आपल्याला कन्झ्युम करायचा असेल, तर आपल्याला यूज कॉन्टेक्स्ट ही यूज करावी लागते. हे सगळ्यांना माहिती आहे. तर आपण काय करू, एक आपली म्हणजे बघा आपल्याला काय करावं लागणार आहे, एक तर यूज कॉन्टेक्स्ट हुक आहे, आणि यूज कॉन्टेक्स्ट मध्ये असणार ऑथ प्रोव्हायडर, ऑथ कॉन्टेक्स्ट ऍक्च्युली नॉट प्रोव्हायडर. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी प्रत्येक ठिकाणी यूज कराव्या लागतील, जिथे जिथे आपल्याला तो कॉन्टेक्स्ट यूज करायचा, म्हणजे दोन इम्पोर्ट आपल्याला घ्यावेच लागतील. एक हा यूज कॉन्टेक्स्ट आणि हा ऑथ कॉन्टेक्स्ट. सो what else can we can do is we can create something called as custom hook. ज्याचं नाव असेल त्याचं नाव असेल use auth. ओके, त्याचं काय नाव असेल, use auth. सो give me a second. Yes, but हा ते फंक्शन आहे ना का, so it must be a function which returns that value. Yes, that's it. Okay, let us also export and that's it, we are done. ओके. काय केलं आता आतापर्यंत आपण, टाइम काय झाला, 8:20. ओके कूल. काय केलं आपण, एक कॉन्टेक्स्ट क्रिएट केलं ज्याचं नाव आहे ऑथ कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. आणि या कॉन्टेक्स्ट मध्ये असतील दोन गोष्टी, वन इज द ऑथ ज्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड असतील, आणि एक असेल सेट ऑथ
जे की युजर नेम आणि पासवर्ड सेट करण्यात आपली मदत करेल. ठीक आहे. आणि बाकी मग आपण ते फक्त बनवायची म्हणजे बनवायचं काम केलेलं आहे. स्टेट बनवले, ते स्टेटमध्ये दोन गोष्टी असतील त्या आपण त्या पास केल्या ॲज अ व्हॅल्यू टू ऑल द चिल्ड्रन कंपोनंट. ठीक आहे. नाव लेट अस गो टू login.tsx. इथे आपल्याला एक फंक्शन बनवावं लागेल जे की काय करेल, आपलं लॉगिन हँडल करेल. सो लेट अस क्रिएट अ फंक्शन कॉल्ड एज const handle login. ठीक आहे. ऑन क्लिक वर या बटनाच्या आपल्याला काय करायचं, त्या फंक्शनला कॉल करायचं आहे. तर ऑन क्लिक. अच्छा, we can do one thing. See, if it is form and this button is of type submit, if this is of type submit, we can do one thing. We can also on submit, can we can call this function. कसं करायला call handle login. ठीक आहे. आणि आपण त्या फंक्शनला कॉल केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर आपल्याला पहिली गोष्ट तर त्या ऑथला करायचं बघ. काय करायचं ऍक्च्युली, सेट ऑथ करायचं आपल्याला. सेट ऑथ. ठीक आहे. आपल्याला हे करायचंय, सेट ऑथ करायचंय. सो टू डू दॅट आपल्याला त्या सेट ऑथला कुठून तरी इम्पोर्ट पण करावं लागेल. सो फॉर दॅट वी हॅव अ हुक कॉल्ड एज यूज ऑथ. आणि यूज ऑथ काय रिटर्न करते, एक ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्ट मध्ये असतील दोन गोष्टी, वन इज द ऑथ अँड वन इज सेट ऑथ. ठीक आहे. आपण सेट ऑथला आता इथे आणलेलं आहे. आणि सेट ऑथ मध्ये आपण दोन गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. अँड द टू थिंग्स आर दिस युजर नेम अँड पासवर्ड. आता युजर नेम आणि पासवर्ड आपण काही स्टेट बनवले नाहीत आतापर्यंत. सो लेट अस क्रिएट द स्टेट्स. कॉन्स्ट, ओ शिट, हा, user set user equal to use state, and it would be something called as username blank असेल आणि password पण काय असेल, blank असेल. That's it. If you want to give type, you can give types as well. So no issues. Let us create a type interface I login म्हणून एक इंटरफेस बनवला आपण. आणि इथे काय असेल, युजर नेम असेल ऑफ टाइप स्ट्रिंग अँड पासवर्ड असेल ऑफ टाइप स्ट्रिंग. I guess we can give semicolons here. It should not be an issue. आणि याचा टाइप असेल आय लॉग इन. आय होप तुम्हाला सगळं कळतंय मी जसं बोलतो तसं तसं. ओके. याची व्हॅल्यू असेल युजर डॉट युजर नेम. आणि ऑन चेंज वर काय झालं पाहिजे, ऑन चेंज वर एक फंक्शन कॉल झालं पाहिजे कॉल्ड ॲज हँडल चेंज इनपुट. त्याला आपण काय करू, एक इव्हेंट पास करू. सो लेट अस क्रिएट अ फंक्शन टू डू सो. ओके. कॉन्स्ट काय नाव त्याचं, हँडल चेंज इनपुट असं काहीतरी आहे त्याचं नाव. ओके. तर त्याला इव्हेंट मिळणार आहे बरोबर. सो दॅट इव्हेंट वुड बी ई. त्याचा टाईप पण सांगावा लागेल. त्याचा टाईप इथे आपल्याला मिळेल. लेट अस कॉपी द नेम. ठीक आहे. And what else, what you want to do, की event dot target dot name ची व्हॅल्यू झाली पाहिजे. व्हॅल्यू साठी आय गेस ती आहे um, काहीतरी चुकीचं करतोय मी, वेट. सेट युजर. ओके. नाव वी आर ओके. युजर ची व्हॅल्यू ऍज इट इज. आय एक्सप्लेन यू, वेट. आणि 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 इथे असेल इव्हेंट डॉट टार्गेट डॉट नेम
event dot target dot value. ओके, नाउ व्हॉट डज दिस मीन? काय स्पेलिंग चुकलं का नाही ना? ओके, तर जेव्हा जेव्हा या हँडल चेंज, ऍक्च्युली या इनपुट टॅग मध्ये मी काही पण चेंज करेल ना, तर काय होईल? या फंक्शनला कॉल जाईल. काय त्या फंक्शनचं नाव? हँडल चेंज इनपुट, आणि आपण त्याला इव्हेंट पास करतो. इव्हेंट इन द सेन्स, हा जो तुमचा इनपुट टॅग आहे तो पूर्ण पास करतोय. तर आपण काय करू? या इनपुट टॅगला एक नेम ऍट्रिब्यूट देऊ. ठीक आहे, आता नेम ऍट्रिब्यूटने काय होईल? नेम ऍट्रिब्यूटनी आपण त्याचं नाव काढू शकतो. कसं काढू शकतो आपण? इथे काय दिलंय कोडमध्ये, सॉरी, की इव्हेंट डॉट टार्गेट डॉट नेम इज इक्वल टू इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. म्हणजे आपण हे नेम, युजर नेम यूज करू शकतो ऍज नेम ऍट्रिब्यूट. ठीक आहे, आणि हे पासवर्डचं नाव आपण घेऊ शकतो ऍज दिस पासवर्ड ऍट्रिब्यूट. सो लेट अस गिव्ह ऑल दिस थिंग्स. युजर डॉट पासवर्ड नेम असेल हे, आणि ऑन चेंज, ऑन चेंज अगेन इथे इव्हेंट आपण handle input change, and it's past the event. Oh shit, this is not the event. And that's it. ओके, काहीतरी चुकलंय का आपलं? ते काय रेड कसं काय आलं? वेट, डिड आय डू समथिंग रॉंग? बटन, अरे मी बटनला लावलंय का चुकून? ओके ओके ओके, सॉरी, माय बॅड. ओके, नाव एव्हरीथिंग इज ओके. कूल, म्हणजे तो हे घेईल ऍज अ इव्हेंट डॉट टार्गेट डॉट नेम. यार एक तर हे, हा, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट नेम जेव्हा आपण युजर नेम मध्ये चेंज करू तेव्हा तो ते नेम घेईल, हे युजर नेम जे की आपल्या इथे पण आहे, आणि त्याची व्हॅल्यू सेट करेल जे काही व्हॅल्यू आपण टाकणार आहोत ती. सो लेट अस सी की काय होते. इफ आय पुट नेम अँड पासवर्ड, एव्हरीथिंग इज ओके, वर्किंग फाईन. सी, जर मी चुकून याचं नाव चेंज केलं असतं लाईक दिस, बघा मी काय चेंज केलं? युजर नेम चेंज केलं, विच इज नॉट अ पार्ट ऑफ अवर स्टेट. युजर नेम पासवर्ड आपलं सेट आहे, विच इज नॉट अ पार्ट ऑफ अवर स्टेट. व्हॉट विल हॅपन इफ आय टाईप, लेट मी जस्ट रिफ्रेश. त्याला सेव्ह केलं का बाय द वे? नाही केलं ना. Let us save it and let us see. Let us refresh थोडासा. If I try to type, nothing happens. तुम्हाला आवाज येत असेल माझ्या टायपिंगचा. See, nothing happens. So, हे नाव आणि हे नाव हे सेम असायला पाहिजे. सो आय गेस आता आपण लॉग इन पेज, लॉग इन पर्यंत आलो. आता ऑथ मध्ये आपल्याला काय सेट करायचे? जेव्हा आपण लॉग इन वर क्लिक करू तेव्हा ऑथची व्हॅल्यू काय झाली पाहिजे? तर युजर नेम, युजर डॉट युजर, अच्छा, कॅन वी ऍक्सेस इट? Okay, I guess we can accept it, but आपल्याचं काय नाव आहे? युजरच नाव आहे आपल्याचं पण. ठीक आहे. कॅन वी ऍक्सेस इट? वेट, सेट तर आपण असं करतो बाय द वे. वेट, काय काय गोष्टी आहेत आपल्याकडे? युजर नेम आणि पासवर्ड, राईट? सो वी कॅन डू वन थिंग. ओके, युजर नेम should be equal to user dot user name, आणि सेकंड थिंग इज password is equal to, oh, shit, is equal to user dot password, and and cool. ठीक आहे, हँडल लॉग इन केलं, ऑथ सेट केलं, अँड व्हॉट, लेट अस नॅव्हिगेट टू प्रोफाईल. नॅव्हिगेट टू, केलं, इम्पोर्ट केलं का लगेच?
है ना. Get to slash profile. Okay, we are out running out of time, but let us do it quickly. Import, use navigate, and let us const navigate is equal to use navigate. Oh, not this one. Use navigate, and that's it. तर जेव्हा जेव्हा मी, अरे यार, डोंट वॉन्ट दिस, युजर नेम आणि पासवर्ड टाकेल, लॉग इन करेल, तर तो प्रोफाईल वर जाईल. हट गेला. ओके, पण तरी पण काय होते, जर मी लॉग इन वर आलो आणि डायरेक्टली जर प्रोफाईल जायचा प्रयत्न केला तर काय होतो, जाऊ शकतो मी. इट शुड नॉट हॅपन. तर आपल्याला काय करायचंय, प्रोफाईलच्या पेजवर किंवा एक आपण पेज बनवू विच वुड बी प्रोटेक्टेड राऊट. प्रोटेक्टेड राऊट डॉट ESX. ठीक आहे. आता हा काय करेल, हा बघेन की काय करायचं, म्हणजे जर ऑथ असेल त्याच्याकडे, म्हणजे ऑथ मध्ये व्हॅल्यू असेल काही. सो बिफोर दॅट लेटस यूज ऑथ हिअर. हा काय करतो, हा पाठवतो. हा कॉन्सचं स्पेलिंग का चुकतं काय माहिती प्रत्येक वेळेला. इथे एक आहे ऑथ आणि एक आहे सेट ऑथ. सेट ऑथची गरज नाही आपल्याला इथे. ठीक आहे, लेटस डिस्ट्रक्चर ऑथ ओनली. जर जर ऑथ मध्ये डॉट युजर नेम असेल तर आपल्याला काय करायचंय, जर नसेल तर काय करू सांगू पहिले. जर नसेल तर काय करायचंय, नॅविगेट. ओके, अगेन नॅविगेट साठी आपल्याला कॅन डायरेक्टली यूज इट. नॅविगेट टू लॉग इन. Oh, did I miss something? Okay, cool. थांबा, छोटं नॅविगेट वापर आपण. अरे येन बाबा. ओके, बिफोर दिस यूज नॅविगेट. एक मिनिट, ग्रुपवर काय मेसेज आले का आमच्या, बघू दे. ओके, to log in. अदरवाइज अदरवाइज काय करत आपल्याला, त्याला जिकडे जास्त तिकडे जाऊ द्यायचं नाही का. सो लेट अस, अरे यार हे सिंपल नॅविगेट आपलं काम नाही करणार ऍक्च्युली. थांबा, हे चुकीचं करतोय मी जरा. आपल्याला त्यात चेंजेस पण करायचे नाही का. चेंजेस मीन्स नॅविगेटला इथे आपल्याला इम्पोर्ट करावंच लागेल आणि इथे द्यावं लागेल टू. आणि तो असणार आपला एक कंपोनंट. सो navigate to login. So it's a self-closing tag. We don't need this. Otherwise, outlet. Okay, do we need outlet here? Let us check. Or else we'll do one thing. Yes, outlet is. ठीक आहे. तर आपण काय करतोय की बघतोय की ऑथ मध्ये युजर नेम असेल तर त्याला, सॉरी नसेल तर लॉग इन वर पाठवून द्यायचं, नाहीतर मग जिथे त्याला जायचं तिकडे जाऊ जाऊ द्यायचंय. ठीक आहे, सिंपल आहे ना. सो आता आपण बघूयात की जेव्हा कॉन्टेक्स्ट मध्ये काहीच नसतं. आता मी रिफ्रेश करतोय. लेट्स गो टू दिस. रिफ्रेश करतो त्याने काय करायला पाहिजे, जेव्हा मी प्रोफाईलला जायचा प्रयत्न करतोय. ओके, अजून आपण त्याला सेट नाही केले. सो बिफोर गोइंग टू दॅट, प्रोफाईलला आपण नॉर्मली जिथे यूज करतो एलिमेंट, त्या एलिमेंट मध्ये फक्त काय करू, प्रोटेक्टेड राऊट
ला घेऊयात इथे पण स्लॅश प्रोटेक्टेड राऊट आणि या प्रोफाईलला त्याच्या आत घेऊन टाकू म्हणजे प्रोफाईल वुड बी अ चिल्ड्रन ऑफ प्रोटेक्टेड राऊट. ठीक आहे, आता ह्याला काय इश्यू आहे? चिल्ड्रन एलिमेंट हॅज नो कॉमन. ओके ठीक आहे, कूल. कुठे गेला आपला प्रोटेक्टेड राऊट? इथे would be getting children of type react dot react node. इथे होईल का ते? नाही होत. ठीक आहे, नो इश्यूज. props say leave it as of now. Interface props children of type react dot react node. Now I guess. Okay. Okay, slash login करावं लागेल आपल्याला इथे. सो वी आर नाव ॲट होम पेज आणि मी जर ट्राय करतोय प्रोफाईलला जाण्याचा तर तो प्रोफाईलला जात नाही, तो लॉगिन वर येतोय. ठीक आहे, अगेन सी मी काय टाईप करतो बघा, मी प्रोफाईलला क्लिक जरी केलं तरी तो लॉगिन वरच येतोय. बघा मी प्रोडक्ट क्लिक केलं, प्रोडक्ट गेला, प्रोफाईल क्लिक केलं तर लॉगिन वर आला. तर आता मी काहीतरी टाकतोय, लेट अस से वैभव अँड पासवर्ड अगेन वैभव. इफ आय हिट लॉगिन तर तो गेला पाहिजे प्रोफाईल वर. तो आलाय प्रोफाईल वर बट देर इज सम इश्यू आय गेस. लेट मी जस्ट चेक. So go to console. Form submission cancelled because the form is not connected. Why the form is not connected? Form is not connected. Handle login, set auth, navigate to profile. Everything seems cool, no? Okay, let us do one thing. Profile मध्ये आपण ना, where is the profile? Oh, not this one. Profile dot tsx मध्ये इथे पण आपण ते auth ची व्हॅल्यू दाखवून देऊयात. So use auth and wow, const ची स्पेलिंग कधी येणार नाही बरोबर. हा येते बघ. const काय काय असणार आपल्याला auth पाहिजे आपल्याला आज ऑफ नाव. युजर प्रोफाईल आणि इथे auth ची व्हॅल्यू auth whatever auth. So go to profile. Okay, there is some issue I guess. काय इथे कुठे इश्यू आले ते? Delete. Form submission cancelled. Okay, let us go to login. Did we do something wrong? एक काम करू. Let me check की काय झालंय. Login and outlet. Let us थांबा एकच सेकंड. मी डायरेक्ट आता ते कॉन्टेक्स्ट मध्ये आहे ते. सो लेट अस रिफ्रेश द पेज. एक काम करू, आपण लॉगआउटचं बटन मध्ये येऊन टाकू इथे चला प्रोफाईल मध्ये. ते बटन पण देऊन टाकूयात. ठीक आहे, पण लॉगआउट कुठून येईल तर आपल्या कॉन्टेक्स्ट मधूनच येईल. कॉन्टेक्स्टचं नाव काय? कॉन्टेक्स्ट इथे असतील बटन्स ॲज वेल, पेमेंट फंक्शन्स. तर कॉन्स्ट लॉग आउट काय करेल? लॉग आउट क्लिक केल्यानंतर काय होईल? पहिले तर ऑथ ची व्हॅल्यू जी आहे ती होईल ब्लँक. सेट ऑथ विल बी ब्लँक आणि हा नॅव्हिगेट करेल. नॅव्हिगेट अपडेट आहे का इथे कुठे? ओके, नाही यार असं नाही करू शकत आपण, का प्रोग्रामॅटिकली करायचं आपल्याला फंक्शन मधून. गेट
ठीक आहे. लेट अस डू वन थिंग. ओके. जर नॅविगेटला इथे यूज केलं तर काय होईल माहिती आहे का? पहिली गोष्ट तर ते फंक्शनल कंपोनंट मध्येच असायला पाहिजे. इफ यू आर युझिंग हुक, सो व्हॉट एल्स कॅन वी डू? ओके ठीक आहे, बघूयात. लेट अस रिमूव्ह दिस. ठीक आहे. Let us pass the value of log out as well. ओके वेट. लॉगआउटचा टाईप काय आहे? लॉगआउटचा टाईप आहे हा. लॉगआउट इज अ फंक्शन. इथे पण काय असेल तो एक फंक्शन असेल. लॉगआउट इथे कॉमा देणं गरजेचं आहे आपल्याला. लॉगआउटची व्हॅल्यू सध्या काहीच नसेल. इनिशियली तर काहीच नसेल. अँड व्हॉट वी आर गोइंग टू नीड, प्रोफाईल मध्ये त्याला घेणं गरजेचं आहे इथे. ओके. तर जेव्हा मी प्रोफाईल मध्ये येतोय मला ते दिसायला पाहिजे, बट ड्यू टू समथिंग हा टेक्स्ट देत नाहीये. ड्यू टू समथिंग. लेट अस डू वन थिंग. ऍप डॉट टी एस एक्स मध्ये लेट अस डू वन थिंग. एक जस्ट चेक की काही इश्यू वगैरे असेल तर. काय झालं याला? ओके ओके येस. हे ब्रॅकेट इथे नसायला पाहिजे. काय झालं याला? हा वेट. ऑब्जेक्ट्स आर नॉट व्हॅलिड. ओके येस. ऑथ कुठे प्रोफाईल कुठे गेला? ऑथ युजर नेम. नाव आय थिंक पैसे नसायला पाहिजे. या बटनाचा नाव असेल लॉग आउट अँड क्लिक ऑन लॉग आउट. काहीतरी होत असेल. Now let us go back to app.tsx. So now we are going to need this and this as well. So if we go to login and we pass something, something should happen. I should go to this. Okay, असं काय फॉर्म सबमिशन not connected. कनेक्शनचा काय इशू आला फॉर्मचा?